सरकारच्या कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी आनंदाची बातमी समोर येते। 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना 10 लाखांहून अधिक एरियर्स मिळण्याची शक्यता आहे। फिटमेंट फॅक्टर 3.83 लागू झाल्यास मूळ पगार 18,000वरून थेट 69,000पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। यामुळे सुमारे 1 कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे। सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कसा वाढणार आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 1 कोटी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्सला लाभ मिळतोय, तर 20 महिन्यांची थकबाकीही मिळणार आहे। फिटमेंट फॅक्टर 3.83 मुळे किमान बेसिक सॅलरी 18,000वरून 69,000वर जाण्याची शक्यता आहे। मे 2027 पर्यंत 8व्या वेतन आयोगाचा रिपोर्ट अपेक्षित आहे। तर लेवल 1 च्या कर्मचाऱ्यांना 10.20 लाख तर लेवल 5 ला 16.54 लाख मिळणार आहे। सध्या केवळ प्रस्ताव आलाय, मात्र फिटमेंट फॅक्टरवर केंद्र सरकारचा अंतिम निर्णय बाकी आहे। लेवल 1 च्या सध्याचं वेतन आहे 18,000, सुधारित वेतन 69,000 असणार आहे, तर अंदाजित एरियर यात 10.20 लाख मिळणार आहेत। लेवल 2 ला 19,900, सुधारित वेतन 76,277, तर अंदाजित एरियर असणारे 11.27 लाख। लेवल 3 ला 21,700, सुधारित वेतन असणारे 83,176,000 आणि अंदाजित एरियर असणारे 12.29 लाख। लेवल 4 श्रेणीसाठी 25,500 असं सध्याचं वेतन आहे, तर सुधारित वेतन असणारे 97,742 आणि यातला एरियर्स असणार आहेत 14.44 लाख। लेवल 5 साठी 29,200 वेतन आहे, तर सुधारित वेतन असणारे 1,11,924,000, अंदाजित एरिया असणार आहेत 16.54 लाख।